राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 19 ऑगस्टपासून राज्यभर आंदोलने सुरू आहेत, उपोषणे सुरू आहेत। मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत आज नाशिकमध्ये आपण बघितलं तर या सर्व कर्मचाऱ्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा हा काढलेला आहे। तर त्यांच्या अनेक या मागण्या आहेत। 14 मार्च 2024चा शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, नियमित शासन सेवेत समायोजन करा, अशा अनेक मागण्या आहेत। आपण समोर जर बघितलं तर पीपी किट घालून या खरं तर महिला कर्मचारी यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। कोरोना काळात तर आम्ही सेवा दिली होती, आमचं जीवावर उदार होत करतं काम केलं होतं, मात्र आमच्याकडे शासन लक्ष देत नाही असा आरोप ते करतायत। काय त्यांच्या मागण्या जाणून घ्यात, काय नक्की आपलं म्हणणं आहे? दिनांक 12/12/12 पासून आमचा हा लढा सुरू आहे। गेल्या 20 वर्षापासून आम्ही सगळे कर्मचारी शासनाकडे आमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मांडत आहोत। आम्हाला सगळ्यांना रुग्णसेवेमध्ये आनंद आहे। कोविड काळामध्ये आम्ही आमच्या सगळ्या मागण्या मागे ठेवून आम्ही रुग्णसेवा करून त्याला प्राधान्य दिलं, आमच्या प्राणपणाला लावून रुग्णसेवा केली। परंतु तरीसुद्धा शासनाने आमच्या मूलभूत मागण्यांकडे, ज्या न्याय मागण्या आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। मागील वर्षी 14 मार्च 2024ला त्यांनी आमच्या बाबतीत समायोजनाच्या बाबतीतला निर्णय घेतला, परंतु आज 16 महिन्यांचा कालावधी गेला आहे, तरीसुद्धा शासनाने त्याच्यावर अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नाही। आमच्या काही मूलभूत मागण्या आहे की ज्याच्यामध्ये मानधनवाढ आहे, लॉयल्टी बोनस आहे, आमचा इन्शुरन्स आहे, आमच्या बाबतीत EPF सगळ्यांना लागू व्हावं, बदली धोरण लागू व्हावं, या मूलभूत मागण्यासुद्धा आमचं शासन मान्य करत नाही आहे। माननीय आरोग्यमंत्री साहेबांनी मागील महिन्यामध्ये आझाद मैदानावर येऊन आम्हाला प्रत्यक्ष या बाबतीतलं आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळं आम्हाला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागलं। दिनांक 19 तारखेपासून आम्ही सगळे आंदोलनात आहोत। आज जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 38,000 कर्मचारी आहेत। आज रस्त्यावर 32,000 कर्मचारी उतरलेले आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 1665 कर्मचाऱ्यांपैकी 1500 कर्मचारी या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। या पीपी किट घातलेल्या या महिला आंदोलकांना त्यांच्याशी आपण बोलूयात। काय नक्की म्हणणं आहे तुमचं? जो GR काढला आहे त्यांनी 14 मार्चला, तो त्याची काही अंमलबजावणी केलेली नाही आहे आजपर्यंत। आणि आम्ही कोविड काळामध्ये एवढी सेवा दिली तरी सरकारला अजून आमच्याबद्दल काहीच वाटत नाही आहे। तर त्यांनी हे केलेलं आहे आमच्याबद्दल व्यवस्थित न्याय घ्यावा आणि ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे। यामध्ये करता आयटकची देखील संघटना सहभागी झाल्या आहेत। सर, आता काय या मागण्या पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? प्रश्न असा आहे की मागण्या नाहीच आहेत आमच्या, शासनाने निर्णय घेतलेला आहे, निर्णयाची अंमलबजावणी करा आणि 16 महिने उलटलेले आहेत। आमची विनंती आहे, आमचा अंत पाहू नका। 20 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि प्रत्येकाला आशा आहे की आम्ही एक दिवस परमनंट होणार, तो त्यांचा हक्क आहे, कारण आरोग्य विभागामध्ये जागा रिक्त आहेत। म्हणून आमचं म्हणणं आहे की त्वरित समायोजनाचा निर्णयाची जी प्रक्रिया आहे, ग्रामविकास मंत्रालय असेल, नगरविकास विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, याच्यातले सर्व जागा रिक्त ज्या आहेत तिथं त्वरित भरती करावी आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी। तुम्ही लाडली बहिणीला मदत केली, आनंद वाटला, यासुद्धा कोरोना योद्धा सर्व लाडली बहिणीच आहेत तुमच्या, तर शासनाने या बहिणीचा अंत पाहू नये। या काम करणाऱ्या बहिणी आहेत, हे 20 वर्षापासून संघर्ष करतायत, कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलं, याची दखल घेऊन आता अंत पाहू नका तर निर्णय घ्या। यासाठी 19 तारखेपासून राज्यामध्ये संप सुरू आहे आणि संप सुरू असताना सुद्धा ज्या पद्धतीने बोलणी होऊन निर्णय व्हायला पाहिजे। आज मंत्रिमंडळाची मीटिंग आहे, आम्ही विनंती करतो की आज निर्णय व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे। आपण बघत आहोत करता निर्णय हे घेतले जातात, मात्र याची अंमलबजावणी होत नाही आहेत आणि तात्काळ ही अंमलबजावणी करा अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामॅन के पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।